नावं चांगली ठेवत जावा. मुलीचं नाव जानकी ठेवावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी, किती सुंदर नाव आहे. गुड्डी, गुड्डी. अहो बाई, गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईच्या नाव, एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती, फजिती. देवानी माणसांना पृथ्वीवर खुश राहण्यासाठी पाठवले, पण माणसं पृथ्वीवर आल्यावर लग्न करायलेत. त्याच्यात देवाचा का दोष आहे? पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती, आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती. मुर्दा बसला. आता या तिन्ही गोष्टी सुंदर पाहिजे. पक्वाचे नीट पाहिजे, गायक चांगले पाहिजे. आपण जे प्रमाण म्हणलं ते म्हणा. नाही तर काल मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांगत गंगूला बोलत. नोकरीवाल्याच्या बायकोला कवडीचं काम नाही, पण कधी हरिपाठ करणार नाही. काय रोग आहे तिला घरा, काही गाडा मोडीत नाही तेव्हा. ती नवरा याड उठत बी त्याचं तेच हिटर लावित, त्याची तेच अंडरपॅन्ट पिळीत. गेलं कामाला निघून डबा करायचा, डबा करायचा, नुसता बोवा बाटा. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. बोलून काय करतं तरी ती भात खात नाही. येऊ नको, येऊ नको, खाऊ नको, उलट तिकडं काय करते तू. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला जीवही घाला आणि बांधूनही द्या. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. श्रीमंताला घाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली. सुनबाई, मला सांग, आई आणि सासूमध्ये काय फरक असतो? अहो सासूबाई, आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही. 4-5 बाया एकत्र बसले तर हरिपाठाचं बोलत आहे का? तुही बरी आहे, माई भंगार आहे. माई बरी आहे, तुझी तर पार खलास. आणि जिला सुन नाही ना सुन, ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटा आणि टपा बोलत ती. माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वाई सगळं सुना आली का जास्त. तू मी काय म्हणते, मग खातं चेक केलं का? कहून तो बाप त्यात पैसे टाकणार होता का? मी पगार पडणार होती त्यात लाडकी बहीण योजनेची. 1 रुपयाने तुझ्या खात्यात मायनस मध्ये तुझं खातं. मग मी पगार कुठे गेली? खाल्ली काय तुम्ही? अहो मला पैशाची गरज पडली तर मी माझ्या किडनीला गिराईक पाहिन, पण तो पगारीला हात नाही लावणार. पगार कस का जमा झाली नाही? मी मुख्यमंत्री थोडी आहे, मला कस काय मैत्रीण? तुम्ही माझ्या खात्यात 9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 यार्ड फटका होईना बाया घ्यावा लागतात. चाल ग बाई चाल. तुला अक्कल नसली तरी चालेल, तू फक्त जागा गुतव. मग प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घ्यायला काय हरकत आहे? काय हरकत? आणि जुनी मंडळी म्हणती त्यांना असं म्हण का, तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायची, तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे खा ना. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जीवनातला आनंद लुटून घ्या. तुमचं काय मत आहे? आणि पुन्हा येणे बिणे काय नाही, हे सगळ्या गप्पा आहे. कोणाला वेळ नाही, कोणी आलाही नाही. मला तर अजून कोणी भेटलं नाही वरून आलेलं. भाऊ बरं चाललंय आणि आता जायचंय का, मी 2-4 दिवसासाठी आलोय बा खाली, काय चाललंय पाहायला. काय नाही, एकदा संपला विषय. आपण मेलो, जग संपलं. तुम्हाला बघून एक शेर आला, बोलू? हो हो. तेरे बारे में जब सोचा नहीं था, तेरे बारे में जब सोचा नहीं था, मैं नहाता था मगर इतना नहीं था. काय? मैं नहाता था मगर 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपये. म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावली पाहिजे. कापूस येत आहे चालतीन, तुरीच्या शेंगा तोडाया चालत. म्हणून गोरी बायको कधी
26 जानेवारीचं भाषण पोरं का म्हणून ऐकायचं माहिती का? गोळ्या गुतल्या म्हणून. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा. एक कार्ट सापडायचं नाही तुम्हाला. ती पोरं गोळ्यांमुळे गुतल्यात आणि त्यामुळे ते लटकून टाळ्या वाजित. त्यांना वाटतं भाषण उरकावा. आपल्याला वाटतं भाषण आवडलं नाही, टाळीमुळे ऐकू येत नाही, तर घोडा लावित.